सासरी महाकाव्य करकंड 2026 यासाठी मी कविता पाठवत आहे. कवितेचं शीर्षक आहे सासरची व्यथा. काही ठिकाणी मुलींचं लग्न हे लवकर केलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी सासरची माणसे ही समजून घेणारी असतात असे नाही. आणि ज्यावेळेस त्या मुलीच्या मनामध्ये दुःख व्यथा असते, तेच दुःख व्यथा मी या कवितेतून व्यक्त करत आहे. ती म्हणते, नाही ग आयुष्य साधं माझं मी सूनपद स्वीकारले. नाही ग आयुष्य साधं माझं मी सूनपद स्वीकारले. तरुणपणाचं ओझं मी बालपणीच झेललंय. तरुणपणाचं ओझं मी बालपणीच झेललंय. जिम्मेदारीच्या ओझ्याने मला सगळीकडे बांधलंय. जिम्मेदारीच्या ओझ्याने मला सगळीकडे बांधलंय. ना सासर माझं ना माहेर माझं मला बिनघर केलंय. ना सासर माझं ना माहेर माझं मला बिनघर केलंय. पुढे ती म्हणते, माझं सर्वस्व मी दुसऱ्यांच्या हाती सोपवलंय. माझं सर्वस्व मी दुसऱ्यांच्या हाती सोपवलंय. जेव्हा घातला चुडा हातात तेव्हाच मी माहेर सोडलंय. जेव्हा घातला चुडा हातात तेव्हाच मी माहेर सोडलंय. डोळ्यात पाणी असतं पण चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून ती म्हणते, माझ्या रडलेल्या थेंबांची किंमत सुद्धा शून्य आहे. माझ्या रडलेल्या थेंबांची किंमत सुद्धा शून्य आहे. उशीपुरतं मर्यादित माझं सारं जग आहे. कारण त्या अश्रूंना सामावून घेण्याची ताकद फक्त त्या उशीत आहे. कारण त्या अश्रूंना सामावून घेण्याची ताकद फक्त त्या उशीत आहे. माझं माहेर नाही सासर हेच नशिबाचं वळण आहे. माझं माहेर नाही सासर हेच नशिबाचं वळण आहे. ती म्हणते, सगळ्यात अवघड जर आयुष्याची परीक्षा म्हटलं तर सासर म्हणजे जणू की परीक्षाचं ओझं आहे. सासर म्हणजे जणू की परीक्षाचं ओझं आहे. सासू म्हणजे आई, सासरा म्हणजे बाप, नणंद म्हणजे बहीण याचं हे उत्तर आहे. ती पुढे म्हणते, माझं हे उत्तर सगळीकडे चूक ठरलं. माझं हे उत्तर सगळीकडेच चूक ठरलं. त्यांनीच मला मर्यादित बांधून सारं ठेवलं. त्यांनीच मला मर्यादित बांधून सारं ठेवलं. माझ्या प्रत्येक जखमेला यांच्याकडून वेदना मिळाली. ती दुःखी होऊन म्हणते, माझ्या प्रत्येक जखमेला यांच्याकडून वेदना मिळाली. माझ्या दवाखान्याच्या पायरीला यांनीच बंदी घातली. माझ्या दवाखान्याच्या पायरीला यांनीच बंदी घातली. आजारपणाला माझ्या यांनी नाटक म्हणून संबोधलं. आजारपणाला माझ्या यांनी नाटक म्हणून संबोधलं. नातेवाईकांमध्ये त्यांनी मला कामचोर म्हणून सांगितलं. नातेवाईकांमध्ये त्यांनी मला कामचोर म्हणून सांगितलं. ती थकलेली हताश झालेली असते. ती पुढे म्हणते, सारं सहन करत करत मी त्याग माझा केला. सारं सहन करत करत मी त्याग माझा केला. काय माझी आवड काय माझी निवड याला मी इथेच फुल स्टॉप दिला. काय माझी आवड काय माझी निवड याला मी इथेच फुल स्टॉप दिला. शेवटी ती म्हणते, जगणे म्हणजे जणू की काट्याचाच खेळ वाटला. जगणे म्हणजे जणू की काट्याचाच खेळ वाटला. सगळ्यांना सुखात ठेवून मी स्वतःलाच मलम लावला. सगळ्यांना सुखात ठेवून मी स्वतःलाच मलम लावला. या कवितेतून आपल्याला एवढे समजते की प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसते, परंतु त्या स्मित हास्यामागे किती वेदना, किती एकाकी, किती संघर्ष दडलेला असतो हे फक्त सासरी गेलेल्या मुलीलाच माहीत असते. हे फक्त सासरी गेलेल्या मुलीलाच माहीत असते.